श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती मी आपल्याला वेळोवेळी विविध पोलीस तपास कथा, रहस्य कथा सादर केलेल्या आहेत. या सिरीजमध्ये मी आपल्याला एक भयकथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे उर्क मोहिनी आणि लेखक आहेत श्री अरुण हेबळेकर. श्रोते हो, या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की गोव्याला बेतूलच्या किनाऱ्यावर लागून असलेल्या सरकारी इस्पितळात सध्या एकच संयोगिता नावाची डॉक्टर हजर आहे आणि त्या इस्पितळात एक पेशंट मृत पावला. त्याचं पोट दुसऱ्या दिवशी फाडलेल्या अवस्थेत मिळून आलं. ते संयोगिता देवी तारी बागिलकर यांनी पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिलेली आहे आणि त्या दिवसभराची ड्युटी संपवून त्याच प्रिमायसेसमध्ये असलेल्या त्यांच्या क्वार्टर्समध्ये आलेल्या असताना रात्री त्यांना खिडकीतून एक अनाकलनीय चेहरा दिसतो आणि तो एका विशिष्ट आवाजात बशीरा बशीरा म्हणून हाक मारत असतो. या कथेचा पुढील दुसरा भाग. सब इन्स्पेक्टर त्रिविक्रम उर्फ विकी गोकर्णने आपली जीप गाडी बेतूल हेल्थ सेंटर यानी के बेतूल जनरल हॉस्पिटलच्या इमारतीसमोर उभी केली. तो आणि त्याचा हवालदार रंगनाथ जीपमधून उतरले आणि दोघेही इस्पितळाच्या रजिस्ट्रेशन काउंटरपाशी आले. मी सब इन्स्पेक्टर त्रिविक्रम गोकर्ण. मला तुमच्या त्या डॉक्टर कुमारी संयोगिताबाई तारी बागिलकरना भेटायचं आहे. काउंटरवरील क्लार्कनं डोळे मोठे करून तोंड आवासून ऐकलं. डॉक्टर कोण? त्यानं डोळे फडफडीत विचारलं. विकीनं दाप लागल्यासारखं केलं आणि मोठा दीर्घ श्वास घेऊन मोठ्याने म्हणाला, डॉक्टर कुमारी संयोगिताबाई तारी बागिलकर. क्लार्कनं डोकं हलवलं. तुम्हाला म्हणायचंय डॉक्टर कुमारी संयोगिता देवी तारी बागिलकर? संयोगिता देवी, संयोगिताबाई नव्हे, देवी, क्लार्क म्हणाला. विकीनं डोळे मिटून हुश्य केलं. त्या पलीकडच्या खोलीत सापडतील. मला वाटतं त्या तुमचीच वाट पाहतायत, तो क्लार्क हसत म्हणाला. विकीनं गंभीर होत मान हलवली आणि तो ऑफिसच्या खोलीतून बाहेर आला. शेजारच्या खोलीला अर्धं दार होतं. विकी उंच असल्यामुळं त्याला त्या दारावरून आतलं दिसत होतं. त्यानं वरूनच पाहिलं, आत एक पोरगी काही पेपर्स चाळत उभी होती. तिच्या अंगात पांढरा कोट होता, गळ्यात स्टेथोस्कोप. विकीनं डोकं खाजवलं. आदल्या दिवशी जेव्हा ती डॉक्टर कुमारी संयोगिता देवी तारी बागिलकर त्याच्या पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला आली होती तेव्हा तो तिथे नव्हता. काही कामासाठी तो मडगावला गेला होता आणि त्याची बदली बाळीच्या पोलीस स्टेशनवर अलीकडेच झाल्याने या परिस्थितीत कोणाची ओळख नव्हती. बेतूलच्या इस्पितळात याआधी तो एकदाच आला होता. त्यावेळी त्याची भेट एका दुसऱ्या डॉक्टरशी झाली होती. विकीनं बॅटविंगच्या म्हणजे अर्ध्या दाराच्या वरून टकटक केलं. त्या मुलीनं मान वळून त्याच्याकडे बघितलं आणि विकीनं तिला विचारलं, ए पोरी, मला त्या तुमच्या डॉक्टर कुमारी संयोगिता देवी तारी बागिलकर त्यांना भेटायचंय. कुठे भेटतील सांगशील काय? विकीनं विचारलं. तुम्ही आत याल तर बरं. आत या, ती म्हणाली. विकी अर्ध दार उघडून आत येताच ती वळली आणि टेबलाकडे गेली. एका खुर्चीकडे बोट दाखवत तिनं जवळजवळ अधिकारवाणीने म्हणाली, बसा. आपलं नाव? विकीनं आपल्या पोशाखाकडे बघितलं. तो वर्दीत होता. इतका असून ही पोरगी त्याला त्याचं नाव विचारत होती. हे मी तुमच्या त्या संयोगिता देवींनाच सांगेन, विकी म्हणाला. मीच संयोगिता देवी. बसा ना, का उभ्यानंच बोलणार? ती पोरगी याने की संयोगिता देवी म्हणाली आणि विकी पुरा हादरला. बोंबला. पोरीच्या वयाबाबत नव्हे तर नावाबाबतही घोटाळा. विकी ओशाळवाणा हसत खुर्चीत बसला. ती पोरगी म्हणजे संयोगिता देवी आपल्या खुर्चीत बसली. सॉरी मी पोरींच्या बाबतीत नेहमीच घोटाळा करतो. तुम्ही काल नोंदवलेली तक्रार वाचली. आज सकाळी पाठवलेला तुमचा निरोपही मिळाला, विकी म्हणाला. संयोगितानं अभावितपणे भिंतीवरील घड्याळात बघितलं. घड्याळात 11:30 वाजायला आले होते. सॉरी, उशीर झाला यायला, पण बाळीतही बरंच काम होतं. ते काम संपवूनच आलोय.
विकीनं घाईघाईने सारवासारव केल्यासारखं म्हटलं. म्हटलं खरं, पण तो स्वतःशीच विचार करू लागला. इतकी सारवासारव करण्याची त्याला गरज तरी काय होती? अखेर ती एक कोण? एक डॉक्टर. पण ती पोरगी भयानक वाटत होती. भडकली तर आगच लावेल अशी. खरं सांगू, आता तुम्ही आला आणि मला एकूण प्रकरण अगदी मूर्खपणा वाटू लागलाय. संयोगिता देवी ओशाळवाणं हसत स्मित करत म्हणाली आणि वळवून खिडकी बाहेर पाहू लागली. तरी मी तुम्हाला सांगते, प्रकरण विचित्र आहे. बघा तुम्ही काय करू शकता का? संयोगिता म्हणाली आणि तिनं आदल्या रात्रीच्या घटनेचा वृत्तांत सांगितला. विकीनं आपला बराचसा आळस बेफिकीरपणा फेकून दिला आणि तो कान टवकारून लक्ष देऊन ऐकू लागला. त्याला खूप कारणं होती. पहिलं कारण म्हणजे बोलणारं व्यक्तिमत्व इतकं मोहक होतं की तिचा प्रत्येक शब्द झेलावा इतका मोलाचा वाटत होता. आणि दुसरं कारण म्हणजे तेच. तिसरं कारण पण तेच. संयोगिताचं बोलणं संपलं. विकीला आता मात्र आपला चेहरा गंभीर ठेवणं कठीण जाऊ लागलं. चायला इथं या संबंध प्रकरणात कोणीतरी संयोगिताची खोडी काढण्यासाठी नाहीतर तिला अडचणीत आणण्यासाठी घडवल्यासारखं वाटत होतं. हे प्रेताचं पोट फाडणं सोडा, ते एक अति क्रूर कार्य आहे. पण त्यापुढलं ते त्या व्यक्तीचं तिला बोलवणं बशिरा बशिरा करून. साला कोणी मजनू चक्क तिच्या प्रेमात पडला असावा. तसं तिचं व्यक्तिमत्व आहे प्रेमात पडण्यासारखं. पण विकीला ते सारं प्रकरण भुक्कड म्हणून टोलवता येणार नव्हतं. संयोगितेला तसं कसं टोलवता येईल? त्या प्रेताचं काय झालं? विकीनं विचारलं. पुढे काही प्रगती? प्रगती कसली? अधोगतीच झाली. त्या प्रेताचं यकृत आणि स्वादुपिंड चोरीला गेलेलं आढळलं. ही गोष्ट मी तक्रार नोंदवून आल्यानंतरची आहे. डॉक्टर रांजणकर सायंकाळी आले आणि त्यांनी तपासणी केली तेव्हा कळलं. त्यांनीच त्या प्रेताच्या नातेवाईकांची समजूत काढली. काय सांगितलं ते माहीत नाही. आज सकाळी 9 वाजता ते आले आणि प्रेत घेऊन गेले. रांजणकरांनी काल ते प्रेत शिवलं. संयोगितानं उसासा टाकला. सगळं काही विचित्रच घडू लागलंय अचानक 2 दिवसात. मी एकटीच ड्युटीवर आहे ना, म्हणून असावं. खरंय, शक्य आहे कोणीतरी तुम्हाला चिडवण्याचा नाहीतर अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. विकीनं अखेर आपल्या तर्काला वाचा फोडली. मला चिडवून काय मिळणार आहे त्यांना? तिनं विचारलं. आणि चिडवणार तरी कोण? मी तर तशी इथल्या लोकांना फारशी ओळखत नाही. एक डॉक्टर या नात्यानं जितकं ओळखावं तेवढंच. असं तुम्हाला वाटतं, परंतु असं कोणी एखादं असेल ज्याला तुम्हाला त्रास द्यावासा वाटत असेल. तुम्ही त्याला आवडत असाल कदाचित. संयोगिता हसली. हां, आणि त्याला वाटलं असेल की मी घाबरून त्याला घट्ट मिठी मारीन, हो ना? संयोगिताने प्रश्न केला. त्यालाच मिठी मारीन जो मला घाबरतोय तो, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? संयोगितानं आवाज चढून विचारलं. तसं नव्हे, असा एखादा माणूस आहे का की इथं ज्याच्याशी तुम्हाला आपली भीती उघड करावी असं वाटतं? अथवा असा एखादा माणूस ज्याच्याशी तुम्ही आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलता, असं कोणी आहे का? इथंच असं नव्हे, पणजी वगैरे, विकीनं म्हटलं. आणि एखादा खास दोस्त? म्हटलं तर कोणी नाही, म्हटलं तर खूप आहेत. परंतु खास, मला जो खास वाटतो असा कोणी नाही, संयोगिता म्हणाली. एखादा प्रियकर, फियांसी? तुमचं लग्न बिग्न व्हायचं असल्यास? संयोगितानं ठामपणे मान हलवली. कोणी नाही, ती म्हणाली. विकीच्या हृदयानं आपली गती वाढवली. का कोणास ठाऊक पुढे काय बोलावं त्याला थोडा वेळ सुचलं नाही. तर मग असं करूया, आज रात्री आणि पुढल्या काही रात्री आपण तुमच्या बंगल्यावर पहारा ठेवूया. मीच येतो, एखादा हवालदारही आणतो. तुम्ही मला तुमचा बंगला दाखवाल? विकीनं विचारलं. दाखवायची काय जरूर आहे? तुम्ही जाऊन पाहू शकता. वाट सरळ आहे, पायवाटाने जा, लवकर पोचाल. संयोगितानं हातानंच आपल्या बंगल्याची दिशा दाखवीत म्हणाली. पाऱ्याची गोष्ट काढतलीत म्हणून सांगते. तुम्ही इस्पितळावरही पारा ठेवला तर बरं होईल. आज एक पेशंट दगावण्याची शक्यता आहे. प्रेत आजच नेलं जाणार नाही. आम्ही प्रेत शवागारात ठेवणार आहोत. कालची केसही जॉन्डिसची होती. ही केस जॉन्डिसचीच आहे. एक मुलगी आहे. तेव्हा प्रेताचं पोट फाडण्याची घटना आजही होऊ शकते. आपण शवागाराला कुलूप लावू. चावी माझ्या या खोलीत राहील. तुम्ही शवागारावर पारा ठेवा. माझ्या घरावर एखादा हवालदार ठेवला तरी चालेल काय? संयोगितानं विचारलं. विकीनं आवंडा गिळला, मान डोलवली. खरंय, प्रेताचं पोट फाडल्या जाण्याची शक्यता अधिक असल्यास
त्यानं प्रेतावर पहारेला राहणं अधिक महत्वाचं होतं. आणि त्यानंच राहिलं पाहिजे असं नव्हतं, पण ठीक आहे, निदान संयोगिताच्या जवळपास कुठेतरी तो असणार होता. ठीक आहे, मी इथं शवागारावर पहारा ठेवीन. तुमच्या बंगल्यावर 2 हवालदार पाठवतो. आता मला तुमचं इस्पितळ जरा नीट पाहायचंय, दाखवाल? विकीनं विचारलं. आनंदानं, संयोगितानं इतक्या प्रसन्नतेने म्हटलं की विकीला अक्षरशः हुरळून आलं. तो डुलत डुलत तिच्या पाठोपाठ निघाला. विकीनं इस्पितळ आणि संबंध परिसर पाहून घेतला. इतर इमारतीही पाहून घेतल्या, परंतु दुरूनच. इतर नर्सेस, आया, कारकून वगैरेंची ओळख करून घेतली. हेतू इतकाच, त्यातील कोणी संयोगितेच्या योग्य आहे का ते पाहायचं होतं. संयोगितेला कोणी इंटरेस्टिंग वाटला नसला तरी तरुण पुरुषांना थोडंच थांबवता येतं, पडायचा एखादा बापडा प्रेमात. परंतु इथं तसं काही भासलं नाही. या घटकेला तरी संयोगितावर प्रेम करण्यायोग्यतेचा एकच पुरुष होता, तो म्हणजे स्वतः विकी. आणि विकीनं तिची छेड काढलेली नव्हती. विकीनं अखेर तिची तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून दाखल करून घेण्याचं ठरवलं. आपलं पूर्ण नाव सांगाल काय? इस्पितळाचा दौरा संपवून संयोगितेच्या ऑफिसात परत येताच आपली नोटबुक सरसावत विकीनं विचारलं, अगदी गंभीरपणे. संयोगितानं त्याच्याकडे एक वेळ रोखून बघितलं. ठीक आहे, लिहा. डॉक्टर कुमारी संयोगिता देवी महाबळेश्वर तारीबागिलकर, तिनं शांतपणे म्हटलं आणि विकीनं लिहायचा प्रयत्न केला. नंतर तो थोडा हताश झाला. तुमचं नाव थोडं लांबलंच काय, नाही का? संयोगितानं सहानुभूतीदर्शक मान हलवली, परंतु त्याला ते नाव लिहायला मदत करण्याची तयारी दाखवली नाही. विकीनं पुन्हा एकदा प्रयत्न केला. संयोगितानं त्याला आपलं पूर्ण नाव पुन्हा एकदा सांगितलं. तुम्हाला तुमच्या घरची एखाद्या लाडक्या नावानं हाक मारत असतील, नाही का? विकीनं विचारलं. हो ना, परंतु मला इतरांनी संयोगिता देवी तारीबागिलकर म्हटलेलं जास्त आवडतं. विशेष करून डॉक्टर कुमारी संयोगिता देवी तारीबागिलकर, होय ना? विकीनं तिचं बोलणं तोडीत विचारलं. संयोगितानं पुन्हा एकदा एक प्रसन्न स्मित केलं. ठीक आहे, मी आता निघतो. संध्याकाळी परत येईन. किती वाजता येऊ? विकीनं विचारलं. जरा लवकरच या, म्हणजे जागा नीट तपासून घेता येईल. पुन्हा एकदा संयोगितानं त्याला निरोप देत म्हणाले. दाराशी विकी किंचित गुटमळला. काय झालं, काही विसरलं? तिनं विचारलं. विकीनं मान हलवली आणि तो जायला वळाला. अरे चा, एक राहिलंच की. तुम्ही मला आपलं नाव नाही सांगितलं, संयोगिता म्हणाली. हां, सांगितलंच नाही. बरं, मी निघू? नाव न सांगताच? तिनं किंचित भोवया नाठ्या घालीत विचारलं. माझं नाव विकी. विकी, एवढंच? संयोगितानं आश्चर्यानं विचारलं. त्याचं काय झालं? माझ्या आईला माझं नाव लांबलचक ठेवायचं होतं, त्रिविक्रम म्हणून. तिनं माझं नाव माझ्या कानात सांगायला सुरुवात केली, तेवढ्यात मी मोठ्याने रडायचो. तिला नाव पूर्ण करायला देतच नव्हतो. म्हणून अखेर ती वैतागली आणि म्हणाली, बरं बाबा, तुला आम्ही विकी या नावानेच हाक मारू. त्रिविक्रम हे नाव फक्त कागदावर लिहिण्यासाठी असेल, विकीनं गंभीरपणे म्हटलं. संयोगिताच्या चेहऱ्यावर हसू फुटलं होतं. खरं पाहता ती हसू दाबीत होती. बऱ्याच प्रयासानं तिनं चुकचुक केलं. बिचाऱ्या आई, शेवटी त्या बिचाऱ्या तुमचं आडनाव सांगायला देखील विसरले असतील, नाही का? मी येऊ का आता? सायंकाळी परत येतो. संयोगिताच्या चेहऱ्यावर चीड, हसू, संताप सगळ्या भावना एकाच वेळी गर्दी करून आल्या. या आता, परंतु संध्याकाळी हवालदारांना पाठवलं तरी चालेल. तुम्ही कशाला तसदी घेता यायची? संयोगितानं फणकारून म्हणालं. माझं आडनाव नको सांगायला? विकी म्हणाला. संयोगितानं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. माझ्या आईला फोन करून विचारतो, पणजीच असते ती, असं म्हणून विकी पाठ वळून निघून गेला. आपल्या लांब टांगांनी अवघ्या 4 पावलात त्यांनी जीप गाठली. हवालदार रंगनाथ त्याच्या पाठोपाठ तुरुतुरु धावत जीपमध्ये चढला. जीप हलताच विकीनं वळून पाहिलं. संयोगिता देवी अजून दरवाजातच उभी होती. तिच्या चेहऱ्यावरील भाव मात्र त्याला स्पष्टपणे दिसू शकले नाहीत. तिनं चिडून ओठाचा चंबू केला होता, पण त्यात आलेलं हसू दाबण्याचा अधिक भाग होता, हे काही खरं. विकी सायंकाळी आला, तो 3 हवालदारांना घेऊन. रंगनाथ, गणेश आणि पिमेंटा. 7च्या सुमारास तो जेव्हा आला तेव्हा काळोख पडला होता. संयोगितानं आपला राऊंड आटोपला होता. त्या तिच्या ऑफिसात येतेवेळी ती कसली तरी कादंबरी वाचत बसली होती. हाय,
कसं आहे सारं ठीक? विकीनं दारावरून पाहत विचारलं. संयोगितानं जीपचा आवाज ऐकला होता, त्यामुळे ती दचकली नाही. तिनं हसून मान हलवली. आत येऊ? विकीनं विचारलं. या या आत या. संयोगितानं पुस्तक खाली ठेवीत म्हटलं. तुम्ही आलात ते बरंच केलं. आज एक पेशंट दगावलाय. त्याचं प्रेत आम्ही शवागारात ठेवलंय. कुलूप लावलंय या खेपेला. चावी समोरच्या बोर्डावर लावली. विकी आत येऊन खुर्चीत बसताच संयोगितानं माहिती दिली. त्या अर्थी तिच्या मनावर त्या विषयाचं किती वजन पडलं होतं ते लक्षात येत होतं. ती चावी माझ्याकडे द्या, विकी म्हणाला. संयोगितानं मान हलवली. नको, ती म्हणाली. चावी तिथंच राहू द्या. तुम्हाला ती चावी मी देऊ शकत नाही. तशी मी रांजणकरांची परवानगी घेतलेली नाही. जशी आपली मर्जी. आम्ही हुकमाचे ताबेदार. हुकूम करा, त्याची तामिली होईल. बरं, पारा कुठे ठेवू? एक माणूस शवागारावर, दुसरा तुमच्या बंगल्यावर, तिसरा, विकीनं विचारलं, तुमच्या स्टॉप क्वार्टर्सवर ठेवू का? संयोगितानं कपाळाला आठा घातला. मला वाटतं शवागारावर 2 माणसं असलेली बरी. शवागार थोडंसं एकांतात आहे आणि झाडी पण खूप आहे तिथे. तिथं 2 माणसं ठेवा. माझ्या बंगल्यावर एक माणूस पुरे, संयोगिता म्हणाली. तुम्ही परत जाणार? तुम्ही सांगाल तसं. तुमच्या बंगल्यावर 2 माणसं ठेवतो. मी आणि गणेश हवालदार पाऱ्यावर राहतो, विकी म्हणाला. पोलीस निर्दय हृदयहीन असतात असं काही लोक म्हणतात, ते खोटं आहे. निदान बाळीच्या पोलीस स्टेशनवरील पोलीस तरी भयानक मायाळू दिसतात. एरवी शवागारावर पहारा ठेवायला खुद्द सब इन्स्पेक्टर येतात, यावर कोण विश्वास ठेवील? संयोगितानं अर्धवट कौतुकानं आणि अर्धवट थट्टेनं म्हणाले. बाई, उगाच घाई करू नका. बाळीचा सब इन्स्पेक्टर तर महानिर्दय आणि हृदयहीन आहे. एरवी तो इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून शवागारावर पहारा ठेवायला तयार झाला नसता. हा तर हृदयहीनतेचा कहर झाला, विकी म्हणाला. क्षणभर संयोगितानं त्याच्याकडे रोखून बघितलं. रात्रपाळीवर कोण कोण काम करणारे सांगाल? विकीनं विचारलं. नर्सेसपैकी वेरोनिका आणि कांचन आहेत. नाईट वॉचमन गफूर असतो. आया देवकी असेल. बस इतकेच, संयोगिता म्हणाली. मी दिवस रात्र ड्युटीवरच आहे, परंतु रात्री बंगल्यावर असते. ठीक आहे. बरं, स्टाफ क्वार्टर्सवर पारा ठेवू की नको? विकीनं विचारलं. मला गरज दिसत नाही, कारण गफूर तिथं पाऱ्यावर असणारच. त्याची नजर स्टाफ क्वार्टर्सवर असते, संयोगिता म्हणाली. शवागार आणि माझा बंगला त्याच्या थोड्या नजरेआडच असतात. ठीक आहे, मी माझ्या माणसांना लावून येतो. तुम्ही बंगल्यावर जाताना सांगा. एक माणूस तुमची सोबत करील. दुसरा माणूस मी आत्ताच बंगल्यावर पाठवून देतो, विकी म्हणाला. 2 माणसं बंगल्यावर ठेवणार? संयोगितानं विचारलं. हो, समजा ती व्यक्ती आज रात्री आली तर पकडायला सोपं होईल. एकच माणूस त्याला पकडू शकणार नाही, विकी म्हणाला. 2 हवालदारच पाठवतो. संयोगितानं मान हलवली. थँक्स म्हणून एक प्रसन्न स्मित केलं. तो उठला आणि दाराकडे निघाला. तुम्हाला रात्री कॉफी वगैरे लागेल? थँक्स, नाही लागणार, विकी म्हणाला. सो सॉरी, मी तुम्हाला माझ्या बंगल्यावर बोलावणार होते कॉफीसाठी. संयोगितानं इतक्या सहजपणे म्हटलं की विकीला ती थट्टा करते की मनापासून बोलते ते कळलं नाही. विकी वळला, परत तिच्या टेबलापाशी आला. संयोगिता खुर्चीच्या दांड्यावर हात ठेवून त्याच्याकडे मौजेने पाहत होती. तुम्ही कॉफी म्हणालात? विकीनं गंभीरपणे विचारलं. संयोगितानं तितक्याच गंभीरपणे मान हलवली. माझी आई सांगत होती. काय माहितीये? काय? आई सांगत होती, एखाद्या सुंदर मुलीनं कॉफी प्यायला जरी घरी बोलवलं तरी जाऊ नको. मध्यरात्री तर मुळीच जाऊ नको. कॉफीत गुंगीचं औषध वगैरे टाकलं तर वास देखील कळत नाही, तो म्हणाला. मी गुंगीचं औषध? संयोगिता जवळजवळ किंचाळलीच. थरथर कापत उभी राहिली. कोणी सांगावं? डॉक्टर तर आहात, काही घालाल, विकी म्हणाला आणि पुढे काय घडणार आहे पाहायला थांबलाच नाही. झटकन वळला आणि 2 ढांगात दार गाठून बाहेर पळाला. संयोगितानं चिडून पेपरवेट हातात घेतलं होतं आणि ती ते त्याच्या दिशेने फेकायच्या तयारीत उभी होती. इस्पितळाची शव ठेवण्याची जागा इस्पितळाच्या मागच्याच बाजूस आहे, हे वर आलेलंच आहे. किंचित एकांतात असलेली ही जागा झाडीनं भरलेली होती. त्या खोलीला एक एअर कंडिशनर बसवला होता. वातानुकूलित होती ती जागा, परंतु शव 2 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवण्याजोगी नव्हती. त्याला शवागार म्हणत खरं,
परंतु ती खोली फारशी वापरली जात नसे. त्याला एकच दार होतं, खिडक्या नव्हत्या. इस्पितळापासून दारापर्यंत येणारी एक 3 फुटी पायवाट बनवलेली होती, दगड बसवून. खोलीला आता एक भरलं थोरलं कुलूप लावलं होतं. शवागारात जाणाऱ्याला ती एकच वाट होती. तेव्हा विकीनं 4 खुर्च्या मागून तिथंच ठाण मांडलं, तो आणि हवालदार गणेश. पिमेंट आणि रंगनाथला त्यानं संयोगिताच्या बंगल्यावर ठेवलं. पिमेंटा बंगल्याच्या मागच्या बाजूला आणि रंगनाथ तिला जाताना सोबत करणार होता. रात्री 8:30च्या सुमारास विकीला संयोगिताचा निरोप आला, जेवासाठी बोलवण्याचा. विकी आणि त्याचे तिन्ही हवालदार जेवण्यासाठी इस्पितळाच्या कॅन्टीनमध्ये जमले. संयोगिताही तिथेच होती. या, आमच्या गरिबांचा पाहुणचार घ्या. जेवण साधंच आहे, संयोगिता म्हणाली. आणि त्यात काही मिसळलेलं नाही, संयोगितानं विकीकडे रोखून पाहत म्हटलं. विकी खटाळपणे हसला. जेवताना विकीनं त्या बशीराचा विषय काढला. त्यानं चौकशी केली होती. उर्दूत बशीर या शब्दाचा शुभ संदेश घेऊन येणारा असा अर्थ होत होता. तिला बशीरा या नावानं बोलवण्यात शुभ संदेश आणणारी असा स्त्रीलिंगी अर्थ लावला होता. जो कोणी होता त्यानं उर्दूत नसणारा शब्द घुसडण्याचा प्रयत्न केला होता. बशीर हे गफूरच्या मुलाचं नाव आहे, संयोगिता म्हणाली. विकीलाही ते दुपारी कळलेलं होतं, पण तो इतका आजारी आणि अशक्त आहे, नेमकं निदान होत नाही त्याच्या आजाराचं. तो यात गुंतला असण्याची शक्यता नाही. तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलंय? बशीरालाही पाहिलंय, विकी म्हणाला. ती व्यक्ती बशीरासारखी दिसली? कळणं कठीण आहे, संयोगितानं खांदेउडीत म्हटलं. त्या व्यक्तीचा चेहरा इतका नॉन डिस्क्रिप्ट वाटला. बशीर त्या मानानं मोहक आहे. एनिवे, तो बशीर असणं शक्य नाही, तिनं ठामपणे म्हटलं. तरी एक माणूस तिथं ठेवला तर? नजर ठेवायला त्याच्यावर, विकीनं सुचवलं. संयोगितानं मान हलवली. उगाच नको. कोणी सांगावं संबंध केसमध्ये काही अर्थ नसेल. उगाच थट्टा मस्करी. आधी केस एस्टॅब्लिश करा, मग पहा काय ते, संयोगिता म्हणाली. विकीला मौज वाटली. संयोगिता प्रौढ असल्यासारखी त्याला सल्ला देत होती. अर्थात गैर काहीच नव्हतं. त्यालाही वेगळं काही करायचं नव्हतं. आजची रात्र तो संयोगिताला भेटण्यासाठी एक संधी म्हणून पहारा देण्यासाठी आला होता. एरवी त्याला त्या केसमध्ये मुळीच रस वाटला नव्हता. त्यानं तिथं यायचं कारण संयोगिता आणि केवळ संयोगिताच होते.